मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 हे दोन्हीही विषय स्कोरिंग सब्जेक्ट, जास्तीत जास्त गुण मिळवून देणारे विषय या दृष्टीने आपण याकडे पाहतो. विज्ञान 1 ला 40 गुण आहेत, विज्ञान 2 ला 40 गुण आहेत आणि 20 मार्काची प्रयोगाची परीक्षा होणार आहे. 40 अधिक 40 अधिक 20 बरोबर 100 गुण. 40 गुणांच्या उत्तरपत्रिकेसाठी 40 गुणांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी 2 तासाचा वेळ आहे. यावर्षी करोनामुळे तुम्हाला 15 मिनिटं वाढवून मिळणार आहे. त्यामुळे 2 तासाच्या ऐवजी 2.25 तास मिळणार आहेत. विज्ञान 1 ला 2.25 तास, विज्ञान 2 ला 2.25 तास. विज्ञान 1 चा पेपर आणि विज्ञान 2 चा पेपर दोन्हीही स्वतंत्र वेगवेगळ्या दिवशी आहेत. आता मुख्य प्रश्न काय आहे ते आपण विज्ञान 2 चा विचार करूयात की विज्ञान 2 विषयी आपल्याला जर 40 पैकी 32-33च्या पुढे गुण मिळवायचे असतील तर पहिल्या प्रथम आपलं काम काय आहे, तर आपल्याला विज्ञान 2 ची कृतीपत्रिका, विज्ञान 2 ची प्रश्नपत्रिका समजून घेतली पाहिजे. विज्ञान 1 आणि विज्ञान 2 च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समान आहे, सारखंच आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेत असताना आपल्याला सर्वात त्यातलं महत्वाचं काय आहे, तर आपण नेहमी म्हणतो की 40 गुण विज्ञान 2 ला आहेत. पण मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये एकूण 60 गुणांचे प्रश्न आहेत. याचा अर्थ असा आहे 40 गुण सक्तीचे आहेत आणि 20 गुण विकल्पासह म्हणजे ऑप्शनसह आहेत. जे 20 मार्काचं ऑप्शन आहे किंवा 20 मार्काचा विकल्प आहे. जेवढा प्रश्नपत्रिकेमध्ये विकल्प तेवढी प्रश्नपत्रिका सोपी, किंवा तुम्हाला प्रश्न सोडवायला जास्तीत जास्त वाव आहे किंवा जास्तीत जास्त संधी आहे. विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितली तर विज्ञान 2 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाला 10 गुण आहेत, दुसऱ्या प्रश्नाला 10 गुण आहेत, तिसऱ्या प्रश्नाला 15 गुण आहेत आणि चौथ्या प्रश्नाला 5 गुण आहेत. 10 अधिक 10 20 अधिक 15 35 अधिक 5 40. त्यातला पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 विभाग आहेत. त्यातला अ आहे त्याला आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणतो. एक विधान दिलेलं असतं, त्याला खाली 4 पर्याय दिलेले असतात. त्यातला योग्य पर्याय आहे तो तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहायचा असतो. इथे एक सूचना तुम्हाला मी मुद्दाम देतो की प्रश्न 1 अ सोडवत असताना, प्रश्न 1 अ बहुपर्यायी प्रश्न सोडवत असताना तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये फक्त पर्यायाचा सिम्बॉल द्यायचा आहे. म्हणजे कसं, साधारणतः तुम्हाला जर एखादं विधान दिलं असेल, पर्याय अ ब क ड दिले असतील, तर मी काय करणार, उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न 1 अ आकडा 1
आणि फक्त अ किंवा ब किंवा क किंवा ड मी उत्तर लिहिणार नाही, फक्त पर्याय लिहिणार आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. बोर्डाने असं जाहीर केलेलं आहे की जो उत्तर लिहिल त्याला गुण मिळणार नाहीत, फक्त पर्यायच द्यायचा आहे. विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही, विनाकारण उत्तर द्यायचं नाही. अ पर्याय असेल, ब असेल, क असेल, ड असेल, जो योग्य असेल तो. ही सूचना फार महत्वाची आहे. बहुपर्यायी प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट बोर्डाने जाहीर केलेली आहे, ती अशी आहे की तुम्हाला प्रयोगाची वही दिलेली आहे. तुम्ही खाजगी प्रकाशकाची घेतलेली असेल किंवा बालभारतीची घेतलेली असेल, कुठली असू दे, तुमच्या प्रयोगाच्या वहीमध्ये प्रयोग दिलेले आहेत आणि त्या प्रयोगां संपल्यानंतर 5-5 बहुपर्यायी प्रश्न दिलेत. प्रत्येक प्रयोगानंतर 5 बहुपर्यायी प्रश्न दिलेत. तुम्ही प्रश्न 1 बहुपर्यायी प्रश्नाची तयारी करण्यासाठी प्रयोगाच्या पुस्तिकेतील प्रयोग संपल्यानंतरचे सर्व बहुपर्यायी प्रश्न तयार करा. कदाचित त्यातलेच 3-4 प्रश्न येण्याची शक्यता आहे, येतील असं मी म्हणत नाही, पण शक्यता आहे आणि सरावासाठी आपल्याला ते उत्तम करता येतील ना. प्रश्न 1ब जो आहे तो 5 मार्काचा आहे. जसं बहुपर्यायी प्रश्न 5 मार्काचे आहेत, तसं 1ब 5 मार्काचा आहे. त्या 1ब मध्ये काय काय असणार आहे? त्या 1ब मध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रश्न असू शकतो. विसंगत घटक ओळखा हा प्रश्न असू शकतो. सहसंबंध ओळखा हा प्रश्न असू शकतो. चूक की बरोबर हा प्रश्न असू शकतो. एका वाक्यात उत्तर द्या हा प्रश्न असू शकतो. किंवा सूत्र लिहा, नाव लिहा किंवा युनिट ओळखा अशा प्रकारचा असू शकतो. याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठ प्रश्नांची विविधता. रिकाम्या जागा भरा तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे. आता विसंगत घटक ओळखा हा प्रश्न म्हणजे काय? समजा मी असं विधान दिलं की पुढील प्रश्नामधील विसंगत घटक ओळखा आणि खाली मी घटक दिला मी समजा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि कॉपर किंवा तांबे. तर ह्याच्यामध्ये विसंगत काय आहे? ह्याच्यामध्ये तांब हा धातू आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे अधातू आहे. मग मी उत्तर लिहिणार तांबे विसंगत घटक. याला म्हणायचं विसंगत घटक ओळखा. सहसंबंध सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पहिला सहसंबंध दिलेला असतो. म्हणजे समजा मी सहसंबंध प्रश्न विचारला क्लोरीन अधातू आणि पुढे मी सांगितलं सोडियम, मग तुम्ही तिथे सोडियम हा पाण्यात अविद्राव्य असं लिहायचं नाही, सोडियम धातू लिहायचं. का तर क्लोरीनचा सहसंबंध आपण अधातूशी दिलेला आहे, त्याचा सहसंबंध काय आहे ते पुढच्या उत्तरात यायला पाहिजे. म्हणजे मग मी सोडियम धातू लिहिणार. याला म्हणतात सहसंबंध पूर्ण करा. काही वेळेला चूक की बरोबरचा प्रश्न तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे. काही वेळेला असंही विचारतील की चुकीचं विधान दिलेलं आहे ते बरोबर करून लिहा. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी ऑक्सिजन वायू आवश्यक आहे. हे विधान चुकीचं आहे. मग मी काय लिहिणार? प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी कार्बन डायऑक्साईड वायू आवश्यक आहे, ऑक्सिजन आवश्यक नाहीये. असाही प्रश्न बोर्ड विचारू शकतो की चुकीचं विधान दिलेलं असेल ते तुम्ही बरोबर करून लिहायचं.
काही वेळेला आपल्याला विज्ञान 2 मध्ये सूक्ष्म जीवशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे, पर्यावरणशास्त्र आहे, हे 3 विभाग आहेत. याच्यामध्ये सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणूंची आणि विषाणूंची नावं आहेत. बॅक्टेरिया आणि व्हायरस. जसा हा करोनाचा आत्ता व्हायरस आहे, तसं तुमच्या पुस्तकामध्ये विविध प्रकारचे व्हायरसेस म्हणजे विषाणू आणि जीवाणू दिलेले. त्याची नावं खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, त्याची नावं खूप गुंतागुंतीची आहेत. मायकोबॅक्टेरियम लेप्री असं जर जीवाणूचं नाव असेल तर ते आपल्याला लक्षात ठेवणं अवघड आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही आता यादी करून ठेवा ना की जीवाणूचं नाव, विषाणूचं नाव, आणि ती यादी पाठ केल्यासारखी करून टाका किंवा 4-5 वेळा वाचली ना तरी तुमचे ते जीवाणू विषाणू लक्षात राहतील. कारण विज्ञान 2 हा स्मरणशक्तीवर आधारित असलेला विषय आहे. विज्ञान 2 मध्ये समजून काही घ्यायचं नाहीये, कारण त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र नाहीये, रसायनशास्त्र नाहीये. त्याच्यामध्ये सगळं जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापन आहे. ते सगळं वाचून तुम्हाला समजणार आहे, पण तुमच्या लक्षात नाही राहणार. विज्ञान 2चं वैशिष्ट्य काय आहे की वाचलं की लक्षात राहतं, पण पुन्हा नंतर एक 8 दिवसांनी सांगायचं म्हणलं की विसरून जातं. त्यामुळं हा महत्वाचा भाग विज्ञान 2च्या बाबतीत लक्षात ठेवा. प्रश्न 1 संपल्यानंतर प्रश्न 2 आहे. प्रश्न 2 मध्ये पुन्हा अ आणि ब असे 2 प्रश्न आहेत. त्याच्यामधला प्रश्न 2 अ आहे तो शास्त्रीय कारणांचा आहे. 3 कारण विचारलेले असतील, 3 प्रश्न विचारलेले असतील, त्याच्यापैकी तुम्ही 2 सोडवायचे. प्रत्येकी 2 मार्क आहेत. आता शास्त्रीय कारणाला जर 2 मार्क आहेत तर याचा दुसरा अर्थ असा आहे, शास्त्रीय कारणाच्या उत्तरामध्ये तुमचे 2 पॉइंट्स, 2 मुद्दे आवश्यक आहेत. एकेका मुद्द्याला 1-1 मार्क. समजा त्यांनी प्रश्न विचारला की पालेभाज्या आहारासाठी उत्तम आहेत. मग मी याचे 2 मुद्दे लिहायचे. मग पहिला मुद्दा मी काय लिहिणार की पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात, 1 मार्क मिळाला. दुसरा मुद्दा मी काय लिहिणार, पालेभाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिज द्रव्ये, म्हणजे आपण ज्याला म्हणतो लोह, तांबे, झिंक, मॅग्नेशियम, ही सगळी जी खनिज द्रव्ये आहेत त्या खनिज द्रव्यांचं प्रमाण पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून पालेभाज्या आहारामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. 2 मुद्दे लिहिले, 2 मार्क पडले. माझं तर म्हणणं आहे आकडे टाकून 2 मुद्दे लिहा, 1 आणि 2, म्हणजे परीक्षकाला कळू देत की या मुलाला शास्त्रीय कारणामध्ये 2 मुद्दे लिहायचे हे माहीत आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये जे 3 शास्त्रीय कारण विचारतात त्याच्यामध्ये 1 शास्त्रीय कारण सूक्ष्म जीवशास्त्रातलं असेल, 1 शास्त्रीय कारण आरोग्यशास्त्रातलं असेल आणि 1 शास्त्रीय कारण सूक्ष्म जीवशास्त्रातलं असेल. या 3 पैकी तुम्ही 2 लिहायचे. ऑप्शन आहे तुम्हाला. प्रश्न दुसरा ब जो आहे त्याला एकूण 6 मार्क आहेत. त्याला म्हणतात लघुत्तरी प्रश्न. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारतील. 5 पैकी तुम्ही 3 सोडवायचे. 3 दुने 6 मार्क, 5 दुने 10 मार्क, 4 मार्क ऑप्शनला.
4 मार्क विकल्पाचे. याच्यात कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतील? प्रश्न 2ब मध्ये फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 2 मध्ये लघुत्तरी प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 2ब मध्ये टिपा लिहा येऊ शकतो. प्रश्न 2ब मध्ये संकल्पना चित्र येऊ शकतं. प्रश्न 2ब मध्ये तक्ता पूर्ण करा येऊ शकतो. प्रश्न 2ब मध्ये आकृती काढून स्पष्ट करा येऊ शकतो. प्रश्न 2ब मध्ये माहिती लिहा असा प्रश्न येऊ शकतो. याला आपण वेगवेगळे प्रश्न प्रकार म्हणतो. पण प्रश्न 2ब चं वैशिष्ट्य काय? तर 2 मार्कासाठी तुमच्या उत्तरामध्ये 4 मुद्दे अपेक्षित आहेत. तुमच्या उत्तरामध्ये 4 मुद्दे अपेक्षित आहेत. समजा आपण असं म्हटलं की शाळेमध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे उपक्रम तुम्ही केले ते लिहा. आता इथं कसं आहे पहा, पर्यावरणाचा अभ्यास पुस्तकात आहे, पण त्यांनी विचारलंय तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कोणते उपक्रम केले. याला म्हणतात उपयोजन. याला म्हणतात उपयोजन. शाळेत शिकलेल्या अभ्यासाचं, पुस्तकात शिकलेल्या अभ्यासाचं दैनंदिन व्यवहारामध्ये लिहिता येतंय का, समजतंय मुलाला, कळलंय का नाही ते विचारणं, त्याला म्हणतात उपयोजन. मग शाळेमध्ये आपण काय काय करतो? शाळेमध्ये आपण वृक्ष लागवड करतो, झाडं लावण्याचा कॅम्प घेतला. दुसरं काय करतो आपण? पर्यावरणाच्या संदर्भामध्ये फिल्म दाखवतो. छोट्या छोट्या फिल्म असतात त्या फिल्म दाखवतो. तिसरं काय करतो आपण? की झाडं तोडू नका याविषयी लोकांच्या मनामध्ये जाणीव जागृती करतो. चौथं काय करतो आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यावरणाचे फायदे काय काय आहेत ते लोकांना समजून सांगतो. याच्यासाठी आपण एखादं शाळेमध्ये शिबिर घेतो. मग तुम्ही ज्या शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी करता, तुम्ही जे शाळेत उपक्रम करता, तुम्ही शाळेमध्ये ज्या कृती करता त्या कृती तुम्हाला लिहिता यायला पाहिजेत. त्याला विज्ञान 2 म्हणतात. आणि या कृती तुम्ही केलेल्या असतात शाळेमध्ये. एखादा विद्यार्थी असं म्हणेल की आमच्या शाळेमध्ये पर्यावरणासंबंधी कुठलीही कृती केली नाही, असं उत्तर लिहिण्यापेक्षा त्या मुलांनी काय करावं, त्याने पुस्तकात दिलेले उत्तर लिहा ना, मग तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत. असं समजायचं कारण नाही की त्याने प्रश्न विचारणार शाळेत केलेल्या कृती. एखाद्या शाळेत नाही केल्या कृती पण पुस्तकात आहेत ना. काही मुलं माझ्याकडे येतात, सर या प्रश्नाचं उत्तर ना आमच्या शाळेत काही केलंच नाही, मग कसं काय लिहिणार? अरे मग पुस्तकातलं लिहून काढ आणि वर चक्क म्हण की माझ्या शाळेमध्ये पर्यावरणासंबंधी कुठल्या कृती केलेल्या नाहीत म्हणून मी पुस्तकातल्या लिहितोय. पुस्तकातल्या चालणारच आहेत, त्याला मार्क मिळणारच आहेत. पण बऱ्याचशा शाळा करतात ना. याला आपण वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणतो. याला आपण विज्ञान दैनंदिन जीवनात वापरलं असं म्हणतो. त्यामुळं प्रश्न 2ब मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत. प्रश्न 2ब मध्ये समजा अनुवंशिकता म्हणजे काय आणि अनुवंशिकतेचे मानवी जीवनातील महत्व लिहा असा प्रश्न आला तर मी काय करणार? अनुवंशिकता म्हणजे काय याला 1 मार्क, अनुवंशिकतेचं आपल्या जीवनातलं महत्व त्याला 1 मार्क. मग मी अनुवंशिकतेची व्याख्या लिहून काढणार 1 मार्क. की आई वडिलांच्याकडून काही गुण संततीमध्ये जसेच्या तसे संक्रमित होतात त्याला अनुवंशिकता म्हणतात. 1 मार्क मिळाला. आपल्या जीवनातलं महत्व काय आहे? आपल्या जीवनातलं महत्व अनुवंशिकतेमुळे उत्क्रांतीला मदत मिळते. हे एक
दिलं उत्तर मी. काही वेळेला ह्याला 1 मार्क मिळून जाईल, पण काही वेळेला ह्याला अर्धा मार्क असतो. मग दुसरं महत्व काय आहे? अनुवंशिकतेमुळे मानवी शरीरामध्ये, मानवी जीवनामध्ये सातत्य राहतं. आणखीन अर्धा मार्क मिळाला. ज्या मुलांना चांगलं उत्तर लिहायचंय त्यांनी महत्वामध्ये 2 मुद्दे लिहावे. पण ज्या मुलाला सामान्य उत्तर लिहायचंय त्यांनी 1 मुद्दा लिहिला तरी मार्क पाडणार आहेत. पण काही वेळेला म्हणतो आपण ना की आपल्या उत्तरपत्रिकेची तुलना दुसऱ्या मुलाच्या उत्तरपत्रिकेबरोबर झाली तर आपलं उत्तर क्वालिटीचं, गुणवत्तेचं असावं. विज्ञान 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 3रा अत्यंत महत्वाचा आहे. या प्रश्न 3ऱ्यामध्ये एकूण 8 प्रश्न असतात. त्याच्यापैकी तुम्ही 5 सोडवायचे असतात. 8 त्रिक 24 मार्क, 5 त्रिक 15 मार्क. 15 मार्क सक्तीचे, 24 मार्क ऑप्शन सहित. आता या 8 प्रश्नांपैकी प्रश्न प्रकार कुठले कुठले असतात तर हे इथं प्रश्न प्रकार दिलेले आहेत. दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे, कमीत कमी 6 विधाने देऊन त्यावर आधारित संकल्पना विचारावी, उपाययोजना सुचवणे. यामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या, परिणाम असे प्रश्न असतात. आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, नामनिर्देशित आकृती देऊ नये, नामनिर्देशन करून स्पष्टीकरण विचारावे. मला तुम्हाला याच उपप्रश्नाविषयी जास्त माहिती सांगायची आहे की प्रश्न 3ऱ्यामध्ये जास्तीत जास्त आकृतींवर आधारित प्रश्न असतील. जे समजा 8 पैकी 5 प्रश्न तरी आकृतींवर आधारित असतील. आता तुम्हाला आकृती काढायला लावणार नाहीये बोर्ड. बोर्डाला कळलेलं आहे महाराष्ट्रातल्या मुलांची चित्रकला टिंबटिंब आहे. त्यांना जर हृदयाची आकृती काढायला सांगितली तर ते हृदयाची आकृती काढतात, पण ती दिसती जठरासारखी. मग बोर्ड म्हणते नको, पोरांना आकृत्या काढायला नाही लावायच्या, पोरांना आकृत्या द्यायच्या आणि त्याच्यावरून प्रश्न विचारायचे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून हे दाखवतोय, पहा. हे पहा, या ठिकाणी सगळ्या आकृत्या देखील दिसत आहेत. आकृती देणार तुम्हाला आणि त्याच्यावरून प्रश्न विचारणार. इथे पहा, ही वर आकृती दिलेली, खालील रासायनिक अभिक्रिया ओळखून प्रश्नांची उत्तरे लिहा. मला वाटतं हे विज्ञान 1 मधलं आहे, नाही विज्ञान 2 मधलंच आहे. किंवा खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता दिलेला आहे, हा तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्याच्या खाली ऊर्जा कशी निर्माण करतात किंवा ऊर्जा कशी तयार करतात. विद्युत ऊर्जा, आपण विद्युत ऊर्जा पाण्यापासून करतो, विद्युत ऊर्जा कोळशापासून करतो, विद्युत ऊर्जा अणूपासून करतो. असे वेगवेगळे प्लांट, वेगवेगळे प्रकल्प तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. त्यातल्या एका प्रकल्पाची ही आकृती त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेत, कोणती ऊर्जा निर्माण होते? उत्तर आहे विद्युत ऊर्जा निर्माण होते. हे ऊर्जा निर्मिती केंद्र कशावर आधारित आहे? हे ऊर्जा निर्मिती केंद्र डिझेलवर आधारित आहे. समजा पाण्यावर असेल तर तुम्ही उत्तर पाण्यावर लिहिणार आहात, कोळशावर असेल तर कोळशावर लिहिणार आहात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, हे ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही आहे का? त्याचं उत्तर आहे, ही ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही नाही. कारण ही ऊर्जा तयार होत असताना यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो आणि तो हवेत मिसळतो आणि हवा प्रदूषित करतो. जो प्रकल्प हवा प्रदूषित करतो तो पर्यावरण स्नेही नसतो. याला म्हणतात प्रश्न 3रा. तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्हाला प्रश्न 3ऱ्याची तयारी करायची. त्यासाठी काय करणार? मग
माझ्याजवळ हे विज्ञान 2चं पुस्तक आहे. मी विज्ञान 2च्या पुस्तकातला कुठलाही धडा काढेल. समजा मी हा धडा काढला, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, आणि ही जी आकृती आहे त्या आकृतीचा मी अभ्यास करणार. मला तुम्हाला काय सांगायचंय की या पुस्तकातल्या प्रत्येक धड्यामधल्या प्रत्येक आकृतीचा अभ्यास करा. ती आकृती कशाची आहे, त्या आकृतीत कोणकोणते भाग दाखवलेले आहेत, त्या प्रत्येक भागाचं महत्व किंवा कार्य काय आहे, आणि त्या आकृतीचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे. असं जर तुम्ही पुस्तकातल्या प्रत्येक धड्यातल्या प्रत्येक आकृतीचा अभ्यास केला तर विज्ञान 2ची तयारी झाली, उत्तम झाली. एकेका धड्यामध्ये 5-5 आकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न तिसऱ्याची तयारी झाली. प्रश्न तिसऱ्याची तयारी करता करता संपूर्ण विज्ञान 2च्या विषयाची तयारी झाली. त्याला म्हणतात अभ्यासाची पद्धत. तसं आणखीन त्याच्यामध्ये तक्ता पूर्ण करणे, अपूर्ण तक्ता पूर्ण करणे व त्या आधारे माहिती लिहिणे, उदाहरणासह स्पष्टीकरण करणे, हे प्रश्न तिसऱ्यामध्ये येऊ शकतं. समजा आरोग्यशास्त्र आहे आणि आरोग्यशास्त्रामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की कोरोना या रोगासंबंधी तुम्हाला माहीत असलेली सर्व माहिती लिहा किंवा कोरोना प्रतिबंधक उपाय लिहा. आता तुम्ही म्हणणार की कोरोना तर पुस्तकात नाहीये, पण पुस्तकामध्ये आरोग्यशास्त्राचा अभ्यास दिलेला आहे आणि कोरोना आता ज्वलंत आणि जिवंत आहे. तुम्हाला मग पुस्तकातल्या आरोग्यशास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे एखाद्या रोगासंबंधी काळजी घ्यायची असेल तर ती काय काय काळजी घ्यायची ती तुम्हाला लिहिता येणार आहे ना. याचा अर्थ प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचा प्रश्न आला वगैरे हे चुकीचं आहे. अवघड प्रश्न आहे हेही चुकीचं आहे. प्रत्येकाच्या जीवनात आता करोना घुसलेला आहे, त्याचे तुम्हाला प्रतिबंधक उपाय सर्वांना माहिती, सगळ्याचे जाहीर झाले. याला म्हणतात प्रश्न तिसरा. याला म्हणतात उपयोजनात्मक प्रश्न, ऍप्लिकेशन लेवलचा प्रश्न. असे विज्ञान 2 मध्ये तुम्हाला अनेक ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न मिळणार आहेत. माझं मत असं आहे की ज्याला स्वतःचं मत आहे ना, ज्याला स्वतःचा काही विचार करता येतोय ना, त्याला विज्ञान 2 अवघड जाणार नाही. आता विज्ञान 2 मध्ये आपल्याकडं मोबाईलचे दुष्परिणाम लिहा. तुमच्या पुस्तकात एक धडा आहे, त्या धड्यामध्ये संगणकाचे दुष्परिणाम, मोबाईलचे दुष्परिणाम, सार्वजनिक ठिकाणच्या बेशिस्तीचे दुष्परिणाम, असे सगळे दुष्परिणाम दिलेले आहेत. जसं मोबाईलचे चांगले उपयोग आहेत तसे मोबाईलचे दुरुपयोग पण खूप आहेत. तुम्हाला ती माहिती आहेत. तुम्हाला जेवढे माहिती तेवढे तर लिहा ना. समजा 3 मार्क असतील त्याला आणि तुम्ही 2 लिहिले तर 2 मार्क पडून जातील ना. पण तिथं विचार करत बसू नका हे काय नवीन प्रश्न आला. नवीन प्रश्न नाही येतो, जुनाच आहे, पुस्तकातलाच आहे. तुम्ही प्रश्न त्याने विचारला की अपघात झालेला आहे आणि अपघाताच्या वेळेला तुम्ही काय कराल. आता रस्त्यावर अनेक वेळा अपघात होतात. आपण त्यावेळेला काय करतो, पहिली गोष्ट नुसतं बघत बसतो. हे सुद्धा उत्तरच आहे की मी शांतपणे बघत बसलो. एखादा काय करतो, एखादा प्रत्यक्ष तिथं जातो अपघातस्थळी, नेमका काय अपघात झालेला आहे ते पाहतो. त्याच्या पुढे काय करतो एखादा की त्यांना काही मदत करता येते का त्याचा विचार करतो आपण, किंवा काही वेळेला अपघात कसा झालाय ते समजून घेतो.
आपण ज्या ज्या गोष्टी तुमच्या अनुभवात तुम्ही करताना तीच उत्तरं विज्ञान 2 मध्ये लिहायची आहेत. विज्ञान 2 हे तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, तुमच्या दैनंदिन जीवनाशी साम्य ठेवणारं आहे, तुमच्या दैनंदिन जीवनातल्या अनुभवावर आधारित आहे. त्यामुळं प्रश्न तिसऱ्याची विशेष काळजी घ्या. प्रश्न तिसऱ्यामध्ये आकृत्यांचा अभ्यास करा. काही वेळेला प्रश्न तिसऱ्यामध्ये असा तक्ता पण देतात पहा. आता इथे काय केलंय त्यांनी, इथं त्यांनी याच्यामध्ये एक ऍसिटल को एन्झाईम दिलंय किंवा पायरुविक आम्ल दिलंय. तुम्हाला ऍसिटल को एन्झाईम किंवा पायरुविक आम्ल याच्यावरून कळलं पाहिजे की हे श्वसनाच्या प्रक्रियेतली आकृती दिलेली आहे आणि त्याच्यात काही जागा मोकळ्या सोडल्यात. ज्याला ही क्रिया कळलेली आहे ना त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. याला म्हणतात संकल्पना चित्र पूर्ण करा. विज्ञान 2 मध्ये तुम्हाला संकल्पना चित्र येणार आहे. इथं बघा, इथं तेच आहे, संकल्पना चित्र आहे. तक्ता पूर्ण करा. याला म्हणतात आपण प्रश्नपत्रिका समजून घेणं. एकदम परीक्षेत असा प्रश्न दिसायचा असा आणि म्हणजे काहीतरी नवीन आलंय. नवीन नाही आलेलं, तुमच्या पुस्तकात तशा प्रकारच्या आकृत्या आहेत, तुमच्या पुस्तकात संकल्पना चित्र आहेत, तुमच्या पुस्तकामध्ये स्वाध्यायात सुद्धा संकल्पना चित्र विचारले. मग समजून घ्या ना संकल्पना चित्र कसं पूर्ण करायचं. प्रश्न तिसऱ्यात जर संकल्पना चित्र आलं तर 6 मोकळ्या जागा असतील, प्रत्येकी अर्धा मार्क. हा भाग समजून घ्यायचा आहे. हा बघा प्रश्न 4. आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे. संकल्पने संदर्भात अचूक नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण करावे. चुकीच्या आकृती दुरुस्त करून नव्याने आकृती काढणे, तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे. तुम्हाला चुकीची आकृती देतील ती तुम्ही बरोबर करायची आणि बरोबर करून काढायची. पहिल्यांदा आपल्याला आकृतीतली चूक कळली पाहिजे की नेमकं चुकलंय काय, ते बरोबर करून मग त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. काही वेळेला हा एक नवीन प्रकारचा प्रश्न आहे. परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिणं. आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला भाषा विषयामध्ये हा प्रश्न येत होता. उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तो प्रश्न शास्त्रात येणार आहे. विज्ञान 2 मध्ये एक उतारा देतील. पुस्तकातला उतारा दिला तर सोपा प्रश्न आला, पण पुस्तकातलाच उतारा विचारला पाहिजे असं बंधन परीक्षकावर नाही. परीक्षकाला जर एखादा बाहेरचा उतारा आवडला तर तो बाहेरचा उतारा पण देऊ शकतो. उतार्यावरचे 5 प्रश्न असतात, प्रत्येकी 1-1 मार्क, अशी 5 मार्क. आता उत्तरावर 5 प्रश्नांपैकी ना 3 प्रश्नांची उत्तरं त्या उत्तरात असतात आणि 2 प्रश्नांची उत्तरं उत्तरात नसतात. ज्याला तो उतारा समजलाय ना त्याला तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिता येईल. समजा उतारा शेती संबंधीचा असेल आणि त्यांनी प्रश्न विचारला की सध्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, 2 आधुनिक तंत्रज्ञान लिहा. याचं उत्तर उतार्यात नसणार आहे, पण ज्याला शेती कळलेली आहे, ज्याला शेती माहिती आहे, आधुनिक तंत्रज्ञान माहिती, ट्रॅक्टरचा वापर करतात, हायब्रिड बियाणं आणतात, ही झाली 2 मॉडर्न टेक्निक्स, आधुनिक तंत्रज्ञान. असं तुम्हाला
तुमच्या मताने, तुमच्या विचाराने 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत की ज्याची उत्तरं उतार्यात नसणार आहेत. हा महत्वाचा भाग आहे. किंवा काही वेळेला या प्रश्न चौथ्यामध्ये डायरेक्ट मोठा प्रश्न पण विचारतात. समजा तुमच्या पुस्तकामध्ये नर्वस सिस्टीम, आपली प्रजनन संस्था किंवा मज्जा संस्था किंवा रक्ताभिसरण संस्था किंवा श्वसन संस्था, आपल्या पुस्तकात या 4 संस्था दिलेत. श्वसन संस्था दिलेली आहे, सर्क्युलेटरी म्हणजे रक्ताभिसरण संस्था दिलेली आहे, मज्जा संस्था दिलेली आहे आणि प्रजनन संस्था दिलेली आहे. त्यांनी जर डायरेक्ट प्रश्न विचारला ना की मानवी मेंदूची रचना व कार्य लिहा, 5 मार्क. मग तुम्हाला तिथं कळलं पाहिजे की रचना लिहायला 2 मार्क आहेत, मेंदूची आकृती काढायची त्याला 1 मार्क आहे आणि मेंदूच्या प्रत्येक भागाचं महत्व किंवा कार्य लिहायचं त्याला 2 मार्क आहेत. माझ्यासारखा विद्यार्थी काय करणार, रचनेमध्ये 4 पॉइंट्स लिहिणार, प्रत्येकी अर्धा अर्धा अर्धा. कार्य सुद्धा मी 4 लिहिणार, अर्धा 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 अर्धा. याला म्हणतात की कृतीपत्रिकेतला, प्रश्नपत्रिकेतला प्रश्न विचार वाचला आणि विचार केला की या प्रश्नाच्या उत्तरामध्ये नेमकी अपेक्षा काय असणार आहे. त्याला म्हणतात सारासार विचार. तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचल्या, प्रश्नपत्रिकेतला प्रश्न वाचल्यानंतर त्याचं उत्तर काय आहे याचा विचार करायचा आहे. ती गोष्ट विज्ञान 2 मध्ये आवश्यक आहे. लोक म्हणतात ना की प्रश्नपत्रिका आधी व्यवस्थित वाचा. सगळे शिक्षक तुम्हाला नेहमी सांगतात पहा की प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचा. वाचत असताना विचार करायचा आहे की या प्रश्नाचं स्वरूप काय आहे, या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा काय असणार आहे, या प्रश्नाच्या उत्तरात किती मुद्दे लागणार आहेत. हा विचार करणं त्याला म्हणतात वाचन. नुसतं वाचायचं नाहीये, त्याचा विचार करायचा आहे आणि तो विचार केला तर मग तुम्हाला ती उत्तम प्रश्नपत्रिका सोडवता येईल. त्यामुळं या 4 प्रश्नांची तयारी उत्तम करा. विज्ञान 2 ची तयारी उत्तम होणार आहे. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं म्हणजे ज्याला आपण रिव्हिजन किंवा उजळणी म्हणतो, त्या उजळणीसाठी यापूर्वीच्या 3 प्रश्नपत्रिका सोडवा. तुम्हाला बोर्डाच्या 3 प्रश्नपत्रिका असतील उत्तम आहे. बोर्डाच्या नसतील तर शासनाने यावर्षी प्रश्नपत्रिका वेबसाईटवर टाकलेल्या आहेत, त्या डाउनलोड करून घ्या आणि 3 उत्तरपत्रिका, 3 प्रश्नपत्रिका पुस्तकात बघून लिहा. पुस्तकात न बघता अजिबात लिहू नका. पुस्तकात बघून 3 प्रश्नपत्रिका उत्तम पद्धतीने सोडवा. विज्ञान 2 ची तयारी पूर्ण होईल. 40 पैकी आपल्याला कमीत कमी 35-36 तरी मार्क पडलेच पाहिजेत. तर मग त्याला विज्ञान, तर त्याला सायन्स म्हणतात ना. 40 पैकी 20-22 मार्काची तयारी नका करू. आणि पडणार आहेत प्रत्येकाला. मी सांगितलेल्या सर्व सूचना पाळा, त्या पद्धतीने अभ्यास केला या शेवटच्या महिन्यामध्ये. पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवा. हे पुस्तक जितक्या जास्तीत जास्त वेळा वाचून होईल तितक्या जास्तीत जास्त वेळा वाचा. जो विद्यार्थी या पुस्तकावर प्रभुत्व मिळवेल त्याला उत्तम मार्क पडतील. सगळे प्रश्न या पुस्तकातल्या स्वाध्यायावरचे परीक्षेत येणार आहेत. याची तयारी उत्तम करा. परीक्षेसाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो.